वाढतं वजन ही आजच्या पिढीची एक मोठी समस्या आहे. धकाधकीच्या तणावग्रस्त लाईफस्टाईलमुळे वजन सातत्याने वाढतं आणि मग सुरू होते वजन कमी करण्याची कवायत. एक्सरसाइजपासून डाएटपर्यंत सर्व काही केलं जातं, पण या सगळ्यात आपण विसरून जातो आपली मुळं. लहानपणी आई किंवा आजी आवर्जून काही भाज्या खाऊ घालत असे आणि नाक मुरडत का होईना पण त्या भाज्यांचं सेवन केलं जात असे. अशीच एक औषधी आणि गुणकारी भाजी आहे भेंडीची. गुळगुळीत बुळबुळीत असं म्हणत आपल्या पिढीतील बऱ्याच जणांनी भेंडीची भाजी खाण्याऐवजी चिरलेल्या भेंड्यांची देठं चेहऱ्यावर चिकटवण्याचा खेळ नक्की खेळला असेल. आज भलेही तो खेळ खेळला जात नाही आणि ते दिवस पुन्हा येत नाहीत, पण वाढलेलं वजन कमी करण्याचा भेंडीचा हा गुणधर्म आजही तसाच कायम आहे. त्यामुळे श्रावणोत्सवमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय गुणकारी अशी भेंडीची भाजी. भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो भेंडी, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, ताजी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल. भेंडी निवडताना कधीही त्याची टोकं तोडून पहावीत. टोकं जर पटकन तुटली तर समजावं की भेंडी कोवळी आहे. अशीच कोवळी भेंडी घेऊन वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. धुतलेली ही भेंडी कापडावर ठेवून अशा प्रकारे कोरडी करून घ्या. लक्षात ठेवा की कुठल्याही प्रकारची भेंडी बनवताना ती कपड्याने कोरडी केली तर भेंडीचा चिकटपणा कमी होतो. आता कोरडी केलेली ही भेंडी बारीक चिरून घ्या. यानंतर पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात मग हिंग घाला, जिरे घाला, नंतर ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला व चिरलेली हिरवी मिरची घाला. भेंडीला नैसर्गिकरित्या एक प्रकारचा गोडवा असतो, म्हणून भेंडी शक्यतो तिखटच करावी. म्हणूनच आपण तेलात कांद्याऐवजी मिरच्या आधी घातल्यात. मिरच्या छान भाजल्या की आता तेलात कांदा घाला. वरून चिरलेला टोमॅटो घाला आणि चिमूटभर हळदही घाला. आता हा मसाला तेलावर चांगला भाजून घ्या. टोमॅटोचं पाणी झालं की मग यात चिरलेली भेंडी घाला. भेंडीवर चवीपुरतं मीठ घाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला. आता ही भेंडी चांगली एकजीव करा आणि तेलावर चांगली परतून घ्या.
मंद आचेवर ही भेंडी साधारणतः 10 ते 15 मिनिटं अशाच प्रकारे भाजत राहा. भेंडी सतत हलवतही राहा. भेंडी छान खरपूस भाजली की याचा चिकटपणा कमी होईल आणि भेंडी सुटी झाली आणि रंग बदलला की समजा भेंडीची भाजी तयार झाली. अतिशय साध्या आणि सोप्या प्रकारे तयार होणारी ही भेंडीची भाजी तुम्ही नक्की करून पहा. आता पाहूया भेंडीचे काही गुणधर्म. भेंडीचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असा की भेंडीच्या सेवनाने लठ्ठपणा आणि वजन कमी होण्यास मदत होते. मधुमेहींच्या रुग्णांना रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेंडीची खूप मदत होते. भेंडीमुळे पाचन व्यवस्था ही सुरळीत राहते. भेंडीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. अल्सरचा विकारही भेंडीमुळे उद्भवत नाही. याशिवाय गर्भावस्थेत गर्भाची आणि गर्भाच्या मेंदूची योग्य वाढ होण्यास भेंडी खूप मदत करते.